लग्नानंतर होईलच प्रेम भाग 11। उषा म्हणाली, आई काय बोलताय तुम्ही? माहीत आहे ना या दोघी कोणताही विचार न करता निघून गेलेल्या आहे म्हणून। पण आम्हाला याचा किती त्रास झाला आपल्याला माहीत आहे ना, तरीही तुम्ही त्यांची बाजू का घेताय? सत्येंद्र म्हणाला, मी काही बोलू का? सत्येंद्रच्या आवाजाने सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं। आजी म्हणाली, तुम्ही कोण? आजीचा प्रश्न। सत्येंद्र म्हणाला, मी सत्येंद्र इमानदार। तसे उषाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं। DSP सत्येंद्र इमानदार। नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले होते। सत्येंद्र म्हणाला, हो मीच DSP सत्येंद्र इमानदार। आता त्यांना काय माहिती की समोर उभा असलेला तापड माणूस 4 जिल्ह्यांचा पोलीस अधिकारी आणि त्यांच्या लहान मुलीचा नवरा आहे। काय? त्यांच्या ओरडण्याने सगळे दचकले। विनायकही आतून बाहेर आले होते। विनायक म्हणाले, काय झालं उषा? इतक्या मोठ्याने का ओरडताय तुम्ही? उषा म्हणाली, आहो DSP सत्येंद्र इमानदार। त्यांनी हळूच विनायकच्या कानात सत्येंद्रकडे इशारा करत सांगितलं। तसं त्यांचं लक्ष सत्येंद्रकडे गेलं आणि डोळे मोठे झाले। मोहिनी आणि अनिता गोंधळून एकमेकींकडे बघायला लागल्या होत्या। आम्ही काय सांगतो याचं तिसरंच काहीतरी सगळा सावडा गोंधळ चाललेला होता। वेदांत कालात हसत सर्व काही पाहत होता। विनायक म्हणाले, तुम्ही या नात, काही काम होतं का? विनायकने अदबीने विचारलं। सत्येंद्र म्हणाला, मग तर माझी बायको आणि वहिनी सुद्धा माझ्यासोबत आत येतीलच। सत्येंद्रच्या बोलण्यावर उषा आणि विनायक भ्रमातच पडले होते। तुमची बायको आणि वहिनी म्हणजे? सत्येंद्रने अनिता आणि मोहिनीकडे इशारा करत खुणावलं। तसं त्या तिघांचे डोळे मोठे झाले होते। आजींनीही सावरतच विनायकांना म्हणाली। आजी म्हणाली, विनू मी काय म्हणते, दारात तमाशा नको, जे काही असेल ते आपण आज जाऊन बोलूया की? विनायकलाही ते पटलेलंच होतं। उषा त्यांना आत यायला सांग। एवढं बोलून ते आतमध्ये निघून गेले। आजी म्हणाली, यात। उषा त्यांच्या मागे मागे निघून आल्या। अनिताने आजीला मिठी मारली। माझं बाळ, असं म्हणत आजीने अनिताला जवळ घेतलं। मोहिनीलाही जवळ येण्याचा इशारा केला। तसं तीही त्यांना बिलगली। चला आपण आज जाऊया। आजीच्या बोलण्यावर सगळे आत यायला लागले होते। सकाळी स्वरावरून रोमॅन्सची धुंदी अजून उतरलेली नव्हती। रागिनी सकाळी किचनमध्ये आल्या। त्यांनी स्वराकडे पाहिलं तर ती एकटीच गालात हसत त्यांच्यासाठी कॉफी बनवत होती। त्यांनी तिला आवाज दिला। रागिनी म्हणाली, सूनबाई, ती तशीच गालात हसत होती। त्यांनी पुन्हा तिला आवाज दिला, पण काहीच परिणाम झाला नाही। तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना हसायला आलं। त्यांनी तिच्या दंडाला हलवलं। स्वराने रागिनीकडे पाहिलं तर त्या हसत तिच्याकडे पाहत होत्या। तिला सुद्धा लाजल्यासारखं झालं। रागिनी म्हणाली, सूनबाई, एकट्याच का हसताय तुम्ही अशा? त्यांनी मुश्किल हसत विचारलेलं होतं। तिने कॉफीचा ट्रे हातात घेतला आणि म्हणून तिथून निघून पळ काढला। रागिनी खळखळून हसायला लागली। राज नुसताच फ्रेश होऊन आलेला होता। तो आरशासमोर उभा राहून केस सेट करत होता। तेवढ्यातच दरवाजा उघडून स्वरा आत आली। गुलाबी कलरची साडी, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, क्लचरमध्ये बांधलेले केस, आतून बट सुटून ती गालांवर उडत होती। कपाळांवर छोटीशी टिकली लावलेली होती। त्याखाली हळदी कुंकू लावलेलं होतं। ती खूपच सुंदर दिसत होती। त्याची मुश्किल नजर पाहून ती लाजली। तो रूमचा दरवाजा बंद करून तिच्या जवळ आलेला होता। त्याने तिला हातातला ट्रे टेबलवर ठेवला आणि तिला स्वतः जवळ ओढून घेतलं। तिची नजर अजूनही खालीच होती। त्याने तिची हनुवटी वर गेली, हळूच तिच्या गालांवर ओठ टेकवले। तिने त्याचे दोन्ही खांदे घट्ट पकडलेले होते। त्याने तिला अजून जवळ घेत भिंतीला टेकवलं। क्षणातच तिचे ओठ ताब्यात घेतले आणि तिला पॅशनेटली किस करू लागला। तिच्यापासून दूर होत त्याने तिचा चेहरा उंजळीत घेत कपाळांवर हलकेसे ओठ टेकवले। राज म्हणाला, स्वीटी, बघ तरी आमच्याकडं। तिने नकारमातिक मान हलवली आणि त्याच्या मिठीत शिरली। तो गालातच हसला आणि तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतलं। सकाळी सर्वजण हॉलमध्ये जमलेले होते। मोहिनी आणि अनिता खाली मान घालून उभ्या होत्या। आजी मनातल्या मनात देवाचा जप करतच होत्या। विनायक म्हणाले, तुम्ही मगाशी बायको कोणाला म्हणत होता? विनायकने सत्येंद्रला विचारलं। सत्येंद्र म्हणाला, अनिता माझी बायको आणि मोहिनी वहिनी साहेब आहेत।
तसं त्याचे आणि उषाचे डोळे बटाट्याएवढे मोठे झालेले होते. आणि त्यालाही कुठे लपवू बसू की काय असं वाटू लागलेलं होतं. विनायकराव म्हणाले, तुम्ही कोण? बराच वेळ बसलेल्या वेदांकडे पाहत विनायकने त्यांना विचारले. त्याने एक नजर सत्येंद्र आणि मोहिनीकडे पाहिलं. तो काही बोलणार तेवढ्यातच सत्येंद्रने उत्तर दिलं, आमचे थोरले बंधुराज डॉक्टर वेदांत इमानदार. सत्येंद्रने वेदांतला शांत राहण्याचा इशारा केलेला होता. तसा तो शांतच बसला. विनायकने मोहिनीकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. विनायक म्हणाले, कशाला आलात तुम्ही येते? काही राहिलं का अजून? आमची बदनामी करायची बाकी? लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या मुलाचा हात धरून पळून गेलात तुम्ही. गेलास तर गेलास, हिला सुद्धा सोबत घेऊन गेलास आणि हीच अनोळखी मुलांसोबत लग्न लावून दिलंस. नातेवाईकांसमोर आणि बाहेरच्या लोकांसमोर मान खाली घालायला लावलीस आम्हाला तुम्ही. अजून सुद्धा बाहेर जाताना मान खाली घालावी लागते आम्हाला आणि तुझ्या आईला सुद्धा. किती अभिमान होता ना मला तुमच्या दोघींचा की माझ्या मुलापेक्षा माझ्या मुली हुशार आहेत, कर्तबगार आहेत. माझी एक मुलगी माझ्यासारखी प्राध्यापक आहे, एक मुलगी अजून काही दिवसांनी प्राध्यापिका होईलच. पण तुम्ही काळ फासला आमच्या तोंडाला. कशात कमी पडलो आम्ही दोघं म्हणून असं पांग फेडलं तुम्ही आमचं. तरी नीलम, मोहिनीची आत्या, म्हणतच होती की मला, दादा ताब्यात ठेवा पोरींना, नाहीतर तुझ्या हातावर तुरी देऊन पडून जातील त्या. पण मी तिला मोठ्या तोरात म्हणालो होतो, छे माझ्या मुली मला कधीच धोका देणार नाहीत. आता तिच्या समोर मला मेल्याहूनही मेल्यासारखं वाटत होतं. कारण काय तर माझ्या वाया गेलेल्या मुली सगळे सुन्न होऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. मोहिनी तोंड दाबून रडत होती आणि त्याच्या सुद्धा डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या. बोलता बोलता त्यांचा बीपी वाढला. ते जोरजोरात श्वास घेऊ लागलेले होते. उषा म्हणाली, आहो तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? आपणच कुठेतरी कमी पडलेलो असणार ना. त्यांनी पाण्याचा ग्लास त्यांच्या ओठाला लावला. मोहिनी आणि अनिता त्यांच्या जवळ येत असताना त्यांनी हाताचा इशारा करत त्यांना थांबवले. विनायकराव म्हणाले, नकोय मला पाणी. त्यांनी पाण्याचा ग्लास झिडकाडला. उषाने उभं राहत बोलायला सुरुवात केली. का आलात तुम्ही येते आणि कशासाठी ग? झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता. चूक तुमची नाही आमची आहे. आम्ही तुम्हाला संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडलोय. लग्नाच्या अगोदर मी विचारलं होतं तुला की तुला मुलगा पसंत आहे का म्हणून. तेव्हा तू हो म्हणाली होतीस ना. आणि दुसऱ्या दिवशी न सांगताच तू घरातून निघून गेलीस. का? आम्ही जबरदस्ती केली होती का तुझ्यावर लग्नासाठी? नाही ना. मग का गेली तू पडून? नाही मग का गेलीस तू? तू गेलीस तर गेलीस आणि जाताना हिला सुद्धा सोबत घेऊन गेलीस. तुला काहीच कसं वाटत नाही ग? तरी मला शंका आलेलीच होती, पण मी दुर्लक्ष केलं. कारण माझा विश्वास होता तुमच्या दोघींवर की माझ्या मुली असं अजिबात वागणार नाहीत म्हणून, जेणेकरून आम्हाला त्रास होईल. मी गर्वाने सांगत होते सगळ्यांना, मी जरी घरी नसले ना तरी माझ्या मुली माझ्या माघारी सगळं घर सांभाळत असतात. मी उशिरा घरी आले की अर्धा स्वयंपाक तयार असतो आमचा. त्या अभ्यासासोबतच इतर गोष्टीत सुद्धा हुशार आहेत. का वागलात तुम्ही असं? माझा नाही तर तुमच्या या बापाचा तरी विचार करायला हवा होता ना. जो माणूस स्वतः जेवायच्या आधी आपल्या मुली जेवल्यात का ते पाहत असतो, स्वतःच्या आधी आपल्या मुलीचा विचार करत असतो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हाक मारतो. स्वतःला कपडे नसले तरी माझ्या मुलींना महाग कपडे घेत असतो. पायातल्या चपला झिजवल्या तुमच्यासाठी. कधीही स्वतःचा विचार केला नाही त्यांनी. गणेश भाऊपेक्षा जास्त त्यांनी तुम्हा दोघींचा विचार केलेला आहे. मोहिनी, तुझी 12वी झाल्यानंतर आई आजारी पडलेल्या होत्या. त्यांच्या आजारपणात तुझ्या फीसाठी ठेवलेले पैसे खर्च झालेले होते. त्यानंतर रात्र रात्र झोपले नाहीत ते. मला म्हणाले, उषा, मोहिनीच्या कॉलेजची फी भरायची आहे. पैसे तर खर्च झाले, आता करायचं काय आपण? त्यावेळी माझे दागिने गहाण ठेवले. हे माहीत आहे का तुम्हाला? नाही ना. तू सेकंड इयरला गेल्यानंतर तुला लॅपटॉप घ्यायचा म्हणून त्यांनी स्वतःसाठी नवीन चपला सुद्धा खरेदी केल्या नाहीत. तुम्ही आजारी पडलात तर रात्र रात्र तुमच्या उशाशी बसून राहिलेत ते. काय आणि किती बोलावं तेवढं कमीच आहे ग.
मोहिनी रडतच खाली बसली. अनिता रडत आजीला बिलगली. सत्येंद्र मात्र विचारातच पडलेला होता. अनिता आणि वहिनी किती लक्की आहेत ना की त्यांना असे आईवडील मिळाले. माझी लाडो मात्र या प्रेमांपासून वंचितच राहिली. मोहिनी म्हणाली, मम्मी मोहिनी काही बोलणार तेवढ्यातच उषाने तिला थांबवलं. उषा म्हणाली, माझा किती विश्वास होता तुझ्यावर, तू घात केलास माझा. झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता. तू जा तुझ्या घरी, पुन्हा तोंड दाखवू नकोस मला, त्यांनी हात जोडून सांगितलेलं होतं. वेदांत म्हणाला, काकू वेदांत काही बोलणार तोच त्यांनी अडवलं त्याला. उषा म्हणाली, मी माझ्या मुलीसोबत बोलती, तुम्ही मध्ये पडायचं नाही, कारण तुम्ही कोणीच नाही आहात. तसा तो शांत झाला. सत्येंद्रने नजरेने शांत राहायला खुणावले. स्तब्ध शांतता पसरलेली होती पूर्ण घरात. वेदांत आणि सत्येंद्रला त्या दोघींसाठी खूपच वाईट वाटत होते. सत्येंद्रने पुढे होत बोलायला सुरुवात केली. सत्येंद्र म्हणाला, काकू आपण थोडा वेळ शांत बसून बोलूयात का? तुम्ही तुमची बाजू मांडली ना, एकदा आपण मोहिनी वहिनींना सुद्धा काय बोलायचं आहे ते ऐकून घेऊया ना. त्यांनी सत्येंद्रवर जडजडीत कटाक्ष टाकला. मोहिनी म्हणाली, हो मम्मी, ऐकून तरी घे ना ग, मला काय बोलायचं आहे ते म्हणून. मोहिनी उठून उभी राहतच होती. आजी बोलली, उषा पोर काय म्हणते ते एकदा तरी ऐकून घे की. आई ठीक आहे, त्या मान फिरवत म्हणाल्या होत्या. सत्येंद्रने सुस्कारा सोडला. मोहिनी म्हणाली, मी तेव्हा खूप घाबरले होते आई, समजत नव्हतं की काय करू ते. पप्पांना सांगायची हिंमत होत नव्हती. ते मला म्हणत होते तुझ्या घरी मागणी घालायला येतो, पण मीच नको म्हणाली. चूक फक्त माझी आहे, तू माझ्यासोबत चिकूला पण शिक्षा नको देऊस ग, विश्वास ठेव मम्मी माझ्यावर, तिने हात जोडत रडत सांगितलं. उषा म्हणाली, झालं असेल तर तुम्ही दोघी निघून जा इथून, हात जोडते तुमच्यासमोर. तुमच्यामुळे आधीच फार मनस्ताप झालेला आहे आम्हाला. विनायक खाली मान घालून बसलेले होते. मोहिनीला त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. वेदांत उठून उभा राहिला. त्याने सत्येंद्रकडे इशारा करत आपण निघूया का असं सांगितलं. चौघेही घराबाहेर पडले. संध्याकाळी जितेंद्र ऑफिसमधून घरी आलेले होते. हॉलमधील शुकशुकाट पाहून त्यांनी शामू म्हणजे घरातल्या नोकरांना आवाज दिला. जितेंद्र म्हणाला, शामू कुठं गेले सगळे? शामू म्हणाला, भैयासाहेब आणि धाकल्या सुनबाई छोट्या मालकांच्या खोलीत नाही आहेत आणि मालकीनबाई सकाळीच त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्यात. जितेंद्र म्हणाला, ठीक आहे जा तू. वेदांच्या रूमजवळ येऊन त्यांनी दरवाजा वाजवला. सत्येंद्रने दरवाजा उघडला. मोहिनी आणि अनिताचा रडवलेला चेहरा पाहून ते काळजीतच पडलेले होते. जितेंद्र म्हणाला, सूनबाई अशा का रडताय तुम्ही? वेदांत काय झालेलं आहे? वेदांतने सकाळचा प्रसंग सगळा सांगितला. जितेंद्र म्हणाला, सूनबाई काही काळजी करू नका, ठीक होईल सगळं, आम्ही पाहतो काय करायचं ते. वेदांत आणि सत्येंद्र काळजी घ्या तुम्ही. वेदांत म्हणाला, हो डॅडी. मोहिनी म्हणाली, बाबा आम्ही चुकलोय, खूप जास्त चुकलोय आणि याची शिक्षा माझे आईवडील भोगताय. सगळ्यांना वाईटच वाटत होतं. दुपारी जेवणानंतर अखंड सौभाग्यवती भव, सदा सुखी रहा. भाऊसाहेब स्वरा आणि राजकडे पाहून म्हणाले. त्यांनी राजच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जातायत तर जा, आम्ही अडवणार नाही, पण येत राहा अधूनमधून भेटायला. वय झालेलं आहे आमचं आता, काळजी घ्या सुनबाईंची. राजला भरून आलेलं होतं. त्याने भाऊसाहेबांना घट्ट मिठी मारली. दोघेही आरतीजवळ आले. त्यांनीही आनंदी होत भरभरून आशीर्वाद दिला. आरती म्हणाली, आम्ही चुकीचं समजलो तुम्हाला. आमच्या मुलासाठी जीव तळमळत होता आमचा. त्याला जवळ घेण्यासाठी, त्याच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवण्यासाठी हात आतुरलेले होते आमचे. तुम्ही आल्यानंतर हे सगळं शक्य झालं. आता या घरची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो. जरी तुम्ही येथे राहत नसलात ना, तरी आता तुम्ही हे सगळं सांभाळाल, खात्री आहे आमची. माफ करा आम्हाला. आरती स्वरासमोर हात जोडत म्हणाल्या. स्वरा म्हणाली, आई काय करताय? मोठ्या आहात तुम्ही आणि मला नाही वाईट वाटलं. प्लीज तुम्ही हात जोडू नका माझ्यासमोर. मोठ्यांचे हात आशीर्वाद देण्यासाठी असतात, माफी मागण्यासाठी नाही. आरती म्हणाली, फार मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. राज, नशीब काढलंस रे तू.
एवढी समजूतदार बायको तुला मिळाली. आता लवकरच आमच्या नातीचं किंवा नातवांचं तोंड दाखवा आम्हाला. आरती म्हणाल्या तसे सगळे हसायला लागले. स्वराने लाजून आरतीला मिठी मारली. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर स्वरा आणि राज बाल्कनीमध्ये बसलेले होते. राज म्हणाला, आईसाहेब म्हणाल्या तसे विचार करायला काही हरकत नाही आहे. आम्हाला नक्कीच चालेल. स्वरा म्हणाली, आहो जावा तिकडं. राज म्हणाला, खरंच जाऊ? स्वरा म्हणाली, आहो तुमचं आपलं काहीतरीच असतं. राज म्हणाला, आपण हनीमूनला कुठं जायचं सांगितलं नाहीस तू? ती लाजली. बायको असं लाजतच राहिली तर कसं होणार मग आपलं? त्याने तिला जवळ घेतलं. स्वरा म्हणाली, दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? एवढ्या लगेच कुठेही नाही जायचं आपल्याला. ऑफिसला जावं लागेल उद्या. किती कामं पडलेली आहेत. लग्नामुळं सगळं रखडलेलं गेलं. राज म्हणाला, ठीक आहे, तू म्हणशील तेव्हा जाऊ आपण. पण मला तुला काहीतरी विचारायचं आहे. स्वरा म्हणाली, हा विचारा ना. राज म्हणाला, तू लॉयर आहेस ना, मग प्रॅक्टिस का करत नाहीस तू कोर्टामध्ये? स्वरा म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही प्रॅक्टिस नाही करत म्हणून? राज म्हणाला, म्हणजे माझी बायको सुपर टॅलेंटेड आहे वाटतं. किती ते कौतुक नाही असणारच बरं. तुम्हाला कुकिंग आणि बिझनेस सोडून इतर कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे का? स्वरा म्हणाली, आम्हाला डान्स, थोडाफार गायला, लिखाण करायला आणि समुद्रकिनारी फिरायला, रात्रीचं लॉंग ड्रायव्हिंगला जायला खूप आवडतं. राज म्हणाला, मग आपण जाऊया का उद्या फिरायला? स्वरा म्हणाली, खरंच का? राज म्हणाला, हो अगदी खरं. स्वरा म्हणाली, पण आपण बाईकवरून जायचं हां? राज म्हणाला, बाईकवरून? स्वीटी, बाईकवरून नको. स्वरा म्हणाली, अहो प्लीज ना. राज म्हणाला, ओके ओके जाऊया. स्वरा म्हणाली, चला आता उशीर झालेला आहे. दोघेही झोपायला निघून गेले. संध्याकाळी सत्येंद्र नुसताच ड्युटीवरून घरी आलेला होता. अनिता शून्यात नजर लावून बसलेली होती. त्याने तिच्याकडे पाहून सुस्कारा सोडला. तो तिच्या जवळ जाऊन बसला. अनिता, अजून झोपल्या नाहीत तुम्ही? त्यांच्या आवाजाने तिने त्यांच्याकडे पाहिलं. डोळ्यातून अश्रू ओघळत होता. अनिता, रडताय का तुम्ही अशा? का टेन्शन घेताय? आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याने तिला स्वतःजवळ घेतलं. अनिता म्हणाली, रडू नको तर काय करू मी? पाहिलंत ना काय होऊन बसलं. सत्येंद्र म्हणाला, थोडे दिवस शांततेत जाऊ द्या, मग पाहू आपण काय करायचं ते. जे झालं ते विसरून जा आता. अभ्यासाला लागा. अनिता म्हणाली, म्हणत तिने त्याच्या खांद्यांवर डोकं ठेवत आणि डोळे बंद केले. किती चांगल्या आहात ना तुम्ही अनिता. बहिणीसाठी एवढा त्याग केलात की एका अनोळखी माणसांसोबत लग्न केलं, ज्याला कधी तुम्ही भेटला सुद्धा नाही. आम्ही सगळं काही नीटच करू. मनात म्हणत त्याने तिच्या केसांवरून ओठ टेकवले. संध्याकाळी उशिरा स्वरा आणि राज दिल्लीपासून असलेल्या टेकडीवर निवांत बसलेले होते. राज म्हणाला, स्वीटी, एक विचारू का ग तुला? स्वरा म्हणाली, हो विचारा ना. राज म्हणाला, आमच्या आईसाहेब तुम्हाला इतकं काही बोलल्या, तुम्हाला राग नाही आला का त्यांचा? ती किंचितच हसली. स्वरा म्हणाली, त्यांचं वागणं स्वाभाविकच होतं, कारण जगातल्या सगळ्या आई असतात ना, त्यांना हेच वाटतं की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. त्यांना एक चांगला जोडीदार मिळावा, जो आयुष्यभर आपल्या मुलाला चांगली साथ देईल, आनंदात ठेवी, त्याची काळजी घेईल. आणि राहिला माझा प्रश्न, तर त्यांना माझ्याविषयी जे काही समजलं ना, त्यामुळे त्या माझ्याशी तसं वागतच होत्या. तुम्ही आमच्या आईसाहेब का म्हणाल्यात? त्या माझ्याही कोणीतरी आहेतच ना. शेवटचं वाक्य ती डोळे बारीक करून त्याला म्हणाली होती. तो फक्त हसला. स्वरा म्हणाली, तुम्ही आम्हाला तुमच्या आवडीनिवडीबद्दल काहीतरी सांगितलंच नाही, सांगा ना. राज म्हणाला, आम्हाला कॉलेजमध्ये फुटबॉल खेळायला फार आवडायचं. हॉटेलपेक्षा घरचं जेवण जेवायला जास्त आवडतं आम्हाला. फारसं बोलत नाही आम्ही, शांतता जास्त आवडते आम्हाला. मूव्ही वगैरे फारसं नाही बघत. थोडाफार गातो आणि गिटार वाजवतो, बस इतकंच. स्वरा म्हणाली, तुम्ही गाता सुद्धा? खरंच गाता तुम्ही? तिने एक्साइट होऊन त्याला विचारलं. राज म्हणाला, हो. आणि तुम्हाला कोणता कलर आवडतो? काय खायला आवडतं? स्वरा म्हणाली, आम्हाला स्काय ब्लू कलर आवडतो.
आणि खायला घरचं सगळं, पण गोड जास्त आवडत नाही आम्हाला. बराच वेळ दोघे बोलत बसलेले होते. चला आता घरी जाऊया, खूप उशीर झालेला आहे. राज दोघेही घरी निघून आले. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.